मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडचा सटी हा सण खंडोबाचा. तर उद्यापासून आम्ही आषाढ महिना लागण्यापासून म्हणजे ओला कांदा आणि वांगी हे खायचं सोडून देतो. आज सटीच्या दिवशी असं नागदिव्याचं वगैरे नैवेद्य दाखवतो. घरात जेवढे जेंट्स आहेत ना त्यांचं 5-5, तर मी 20 बनवलेत. माझ्या दोन्ही मुलांचं 5-5, 10, मिस्टरांचे 5 आणि देवासाठी 5 असे 20 नागदिवे बनवलेत. हे अशा प्रकारचे बाजरीचं पीठ आणि गव्हाचं थोडं मिक्स करायचं आणि त्याचे असे हे नागदिवे बनवून उकळून घ्यायचे पाण्यात. आणि अशी सुकी ओली भाजी कसली तरी हिरवी पालेभाजी घ्यायची. आणि हे नैवेद्यासाठी बनवलं. छोलेची भाजी बनवली, वरण भात आणि चपाती. आणि हे हे अशा प्रकारे आमच्याकडे आज नागदेवाची सटीची पूजा असते. आणि उद्याच्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी वांग्याचं भरीत आणि रोटगा म्हणजे बाजरीची भाकरी असं 5 नैवेद्य ते तळी उचलतात. आणि अशा प्रकारे आमचं हे सण असतो आमच्याकडे अशा प्रकारे. तर कसं वाटलं आमच्याकडचं सटी म्हणून हा सण तर नक्की सांगा. तर हा कशा प्रकारे आमचा सण आहे. तर आताच मी हे सगळं आणि हे सगळ्या नागदेवांना हळदी कुंकू वगैरे लावून आताच देवाचं पूजा केली सगळं. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसं आहे आमचा सणाचं असं नागदेवे वगैरे. तर मी मुंबईत राहत असली तरी मी सगळे सण असेच साजरे करते गावच्या पद्धतीने. तर हे पहा असा आमचा सण, हे असे नागदिवे. तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ ती.